तर मी आलतो भाऊ अमृतसर मध्ये, आणि अमृतसरचा जर फर्स्ट स्पॉट नशीन पाहिला तर एकदा घ्या ना आपल्या अकाउंट मध्ये जाऊन पाहू. आणि गोल्डन टेम्पलच्या अंदर असं काय आहे विशेष सगळं सांगतो, तो बंद तुमच्या वाल डायरेक्ट फॉलो द्या ना करून. काय म्हणता बोट्टे हो, जय शिवराय. पार्ट 1 मध्ये तुम्हाला दाखवलं ना की कसं आलो बा अमृतसर मध्ये, तर आता दाखवतो ना तुम्हाला अमृतसरचं गोल्डन टेम्पल अंदरून. एवढं खतरनाक दिसते ना बहुतेक, आणि इथचं कोरिओ काम तर एकदम खतरनाक आहे ना दादा. तिकडे बा तिकडे एक सोनच लागलाय ना. आमचं नशीब तर एकदम जोरदार झालं होतं ना दादा. आणि पालखी पण पाहायला भेटली ना आम्हाला त्याच्यात खतरनाक मध्ये. आम्ही किती किलो सोनं लागलं तर एकदम जबरदस्त ना. एवढं सुंदर दिसते ना, पाहून घ्या. मग माणसानं दाखवलं नाही. इथं जे लोक सेवा देतात ना, नुसतं घासघूस चालू असते ना. आणि किती अमीर माणूस असू दे, सेवा तर देतात ना. मग गेलो डायरेक्ट जेवाले. आणि इथचं लंगर तर एकदम फेमस आहे ना. 24 तास मध्ये तुम्ही कधी जा, चालूच असते ना दादा. एवढे जुने जुने मंदिर आहे ना भाऊ इथं. आणि हो इथं एवढ्या खतरनाक हत्यार भेटते ना भाऊ. आणि हे तलवार तर एक लाखाची होती ना दादा. तुमच्या वाहनात डायरेक्ट देशी कट्टाच घेतला ना मग आता. दोन काही ऐकेच नाही रे बा, डायरेक्ट मारतोच मग. पंजाबच्या लोकांचं नादच नाही करत जाणार, डायरेक्ट सोबतच घेऊन फिरतात ते. आणि एवढ्या सुंदर सुंदर ज्युती होती ना भाऊ, जबरदस्त. ह्या काकून तर डायरेक्ट तिरंगाच घातला होता ना. पंजाबले गेलं आणि कळा घेतलं नाही असं होऊ शकते. घेतलं ना मग जबरदस्त. मग गेलो होतो सकाळी सकाळी गोल्डन टेम्पल पाहासाठी, पण तुमच्या भावासोबत एवढा बेकार का नाही असं वाटलं नव्हतं ना. कोणत्या तरी चोट्यान डायरेक्ट आमचे शूजच गायब केले ना. माझ्या मित्राचे काढून टाकले ना. पोट्टेचे क्रॉक्स काही नेले नाही, आमचे शूजच घेऊन गेला ना तो फक्त. आता तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता आणि फॉलो काही करत नाही. एकदा फॉलो द्या ना करू. तोपर्यंत आम्ही आमचे कुलचे खातो. सध्या टाटन बब्बा नाद कर दिया. हर सुबह हमें सलाम करने हमारी हवेली पर आते रहे.